घटक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे. कृती 1. चला पाहूया काय म्हटले आहे इथे ते. चला तर आपण वाचूयात. आजोबांना बँकेमधून 5,250 रुपये काढायचे आहेत. ही संख्या धनादेशावर आंतरराष्ट्रीय संख्या अंकात लिही. म्हणजे आपल्याला इथे काय लिहायचे आहे, तर इथे आपल्याला असे सांगितले आहे की आजोबांना बँकेमधून 5,250 रुपये काढायचे आहेत आणि ही संख्या आपल्याला धनादेशवर अंकामध्ये आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे वापरून लिहायची आहे. तर ती कुठे लिहायची आहे, तर या चौकटीमध्ये लिहायची आहे. तर चला लिहूया. आपल्या इथे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हाचा वापर करायचा आहे, त्यामुळे आपण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हच वापरूया. 5,250 अशा प्रकारे ही संख्या झाली. इथे आपल्याला इथे काय लिहायचे आहे, तर इथे असे रुपयाचे चिन्ह काढायचे आहे आणि अशा प्रकारे आपण या धनादेशवर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये आजोबांना जेवढे रुपये काढायचे होते तेवढे अंकामध्ये लिहिलेले आहेत आणि आपली कृती क्रमांक 1 इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 2 पाहूया. कृती 2. खाली काही वस्तूंच्या किमती आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे वापरून लिहिल्या आहेत, त्या अक्षरात लिही. म्हणजे आपल्याला इथे काय लिहिलेले आहे, काय विचारलेले आहे, तर आपल्याला इथे असे सांगितले आहे की इथे काही वस्तू दिलेल्या आहेत पहा, आणि त्या वस्तूची किंमत इथे आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये लिहून दिलेली आहे आणि इकडे आपल्याला ती वस्तूची किंमत अक्षरामध्ये लिहायची आहे. तर चला लिहूयात. तर पहिली संख्या किती आहे, म्हणजे किंमत किती आहे पहिल्या वस्तूची, तर ती आहे किती आहे, तर 8,999. तर चला तिथे लिहूयात. 8,999 अशा प्रकारे आपण इथे याची आंतरराष्ट्रीय अंकामध्ये जी किंमत दिली होती या वस्तूची ती आपण अक्षरात इथे लिहिलेली आहे. आता आपण दुसरी किंमत पाहूयात. तर ही आहे 7,885. तर चला आपण अक्षरामध्ये लिहूयात. 7,885 अशा प्रकारे आपण आता दुसरी संख्या सुद्धा लिहिलेली आहे अक्षरामध्ये. आता आपण तिसरी पाहूयात संख्या किमतीची. तर इथे आहे 12,554. तर चला ही संख्या अक्षरामध्ये लिहूयात. 12 मग असे थोडी चुकले, 12 लिहिले मी, 12 लिहायचे होते. 12,554 अशा प्रकारे आपण तिसरी संख्या लिहिलेली आहे. आता आपण शेवटची चौथी संख्या पाहूयात. किती आहे, तर ती आहे 20,554. चला लिहूयात. 20,554 अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 2 इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 3 पाहूया.
जी पुढच्या पानावर आहे. चला पाहूया इथे काय दिलेले आहे ते. कृती 3. खाली काही गाड्यांची चित्रे दिली आहेत. त्यावरील संख्या वाच आणि अक्षरात लिही. म्हणजे पहा इथे आपल्याला खाली 2 गाड्यांची चित्रे दिसत आहेत. तर त्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांवर काही संख्या लिहिलेल्या आहेत. त्या संख्या आपल्याला वाचायच्या आहेत आणि खाली अक्षरात लिहायच्या आहेत. तर चला पहिल्या गाडीवरील संख्या पाहूया. तर चला वाचूयात. तर पहिली संख्या आहे गाडीवरची ती आहे 7889. तर चला आपण ही संख्या इथे अक्षरात लिहूयात. 7,000 800 89. इथे मला थोडीशी जागा पुरलेली नाही आहे. तुम्हाला पुरली असेल तर तुम्ही तिथेच लिहा. अशी बाहेर लिहिण्याची आवश्यकता नाही. इथे असं करताय म्हणजे हे दोन्ही एकत्र होणार नाहीत. तर आता दुसऱ्या गाडीवरील संख्या लिहूयात अक्षरात. किती आहे 4433. तर चला हे लिहूयात. 4433. अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 3 इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 4 पाहूयात. कृती 4. खालील संख्या आणि त्यांची आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे यांच्या जोड्या जुळव. म्हणजे पहा इथे आपल्याला संख्या अक्षरात लिहून दिलेली आहे. ही संख्या आपल्याला वाचून त्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये कसे लिहितात ती योग्य जोडी आपल्याला या संख्येची आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हाची जुळवायची आहे. तर चला पहिली संख्या आपण वाचूयात. काय आहे 4025. आता इथे पहा 4025 कुठे आहेत तर हे आहेत 4025 आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये लिहिलेले. तर याची आणि याची आपल्याला जोडी जुळवायची आहे. तर चला जुळवूयात. त्यासाठी मी पट्टीचा वापर करत आहे. तुम्ही सुद्धा करू शकता. तर आपल्याला इथे 4025ची योग्य जोडी जुळवायची आहे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हासोबत. ही बरोबर आहे. आता आपण दुसरी संख्या वाचूयात. तर दुसरी संख्या आहे पहा 25,690. आता 25,690 कुठे लिहिलेले आहे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हाच्या खाली. तर ही आहे 25,690 संख्या. 25,690 याची आणि आपण आता याची जोडी जुळवणार आहोत. तर चला जुळूयात. 25,690 त्याची जोडी याच्या जोडीसोबत आपण जुळवूयात अशा प्रकारे. आता आपण याच्या पुढची संख्या वाचूयात. 10,990 कुठे आहे बरं तर हे पहिल्याच नंबरला आहे 10,990. तर आपण याची आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हाची जोडी जुळवूयात. अशा प्रकारे. आता आपण पहा चौथी संख्या वाचूयात. 1090. आता 1090 कुठे आहे तर हे आहेत 1090. तर आपण आता या संख्येची आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हाची जोडी जुळवूयात अशा प्रकारे. आता आपण शेवटची 5वी संख्या पाहूयात. 2509. आता इथे 2509 कुठे आहेत तर हे आहेत. आपण आता याची आणि याची जोडी जुळवूयात.
अशा प्रकारे आपण इथे सर्व जोड्या योग्य पद्धतीने जुळवलेल्या आहेत आणि आपली जी कृती क्रमांक 4 होती ती इथे संपलेली आहे. आता आपण दुसऱ्या उपघटकातील कृती क्रमांक 1 पाहूया.